अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. तुम्हा सगळ्यांचं आपल्या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत. 20 मार्चला आहे आपल्या मालकांचा प्रगट दिन, ब्रह्मांड नायकांचा प्रगट दिन, श्री स्वामी समर्थ महाराजांचा प्रगट दिन. या प्रगट दिनाचं औचित्य साधून आपल्याला आपल्याच घरात लिखित नामजप कसं करावं, लिखित नामजपाची सेवा करायची आहे, ती कशी करायची, कुठे करायची, केव्हा करायची, काय नियम अटी आहेत, त्या संदर्भातलीच आज आपण माहिती बघणार आहोत. तर चला व्हिडिओला सुरुवात करूया. सगळ्यात आधी लिखित नामजप म्हणजे काय, तर जे नामजप आपण करत असतो, मग ते श्री स्वामी समर्थ असो किंवा श्रीराम जय राम जय जय राम असो, किंवा अगदी आपल्या जे काही आवडतं देव आहे, मग ते गणपती बाप्पा आहे, साईबाबा आहे, तर आपण त्यांच्या नावाचं लिखित नामजप करत असतो. आता ह्या प्रगट दिनानिमित्त महाराजांचं मग अगदी श्री स्वामी समर्थ किंवा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ ह्या मंत्राचं आपल्याला लिखित नामजप करायचा आहे. म्हणजेच काय, हा मंत्र आपल्याला लिहायचा आहे. बघा, आपण जेव्हा 11 माळी मंत्र जप करत असतो तेव्हा काय होतं, मनात 100 विचार येतात. एकदा सुरुवात केली, माळ हातात घेतली, सुरुवात केली की सुरुवातीचा काही सेकंद काही वाटत नाही. आपण मन शांत ठेवतो, माळीकडे लक्ष देतो, आवाजाकडे लक्ष असतो आपलं, आपण जे काय बोलत आहे त्याच्याकडे लक्ष असतं. पण तरी पण मन इतकं चंचल असतं आपलं की लगेच मनात 100 विचार. आता कामं करायची आहे, मुलांचा विचार येतो, नवऱ्याचा येतो, आई वडिलांचा येतो, कुठं तरी आपलं मन आपल्याला भरकटत नेतं, कुठला तरी काहीतरी प्रसंग आठवतो आणि मग त्या प्रसंगाशी आपण गप्पा मारत असतो. गप्पा मारणं म्हणजेच काय, की आपलं मन एखादा आपल्याला प्रश्न विचारतो की ही मला असं काहीतरी बोलली होती, मग लगेच आपण उत्तर देतो, हो ना, मला ती असं काहीतरी बोलली होती, मग थांब मी तिला आता बोलतेच. मग आपण काय म्हणतो, त्या विचारांशी गप्पा मारत असतो आणि हे सगळ्यांच्याच बाबतीत घडतं. मग जेव्हा तुम्ही लिखित नामजप करत असता, बघा तुम्ही आता सगळेच जण लिखित नामजप करतात, पण ज्यांना करायची इच्छा आहे, कारण खूप जणांची सेवा चालू आहे. आपलं होतं की आपल्याला 11 लाख लिखित नामजप करायचं होतं, पण जेवढं जमेल तेवढं. आता 11 लाख जमलं महाराजांच्या कृपेने तर अतिशय उत्तम, नाही तर प्रगट दिनापर्यंत किंवा अगदी पुण्यतिथीपर्यंत सुद्धा माझ्याकडनं नाही काही तर थोडं तरी होईल. आणि खरं तर रोज 11 माळी लिखित नामजप करायचं असतं. नाही शक्य होतं 1 माळ तरी करायची असते. 1 माळ लिखित नामजप करणं म्हणजेच काय, 108 वेळा श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ हा मंत्र जाप लिहायचा असतो. या पद्धतीने मी तुम्हाला लिहून दाखवते. आता माझी पण लिखित नामजपाची सेवा चालू आहे, पण मला असं वाटतं ती जी काही पुस्तिका आहे, ती जी काही सेवा आहे, तर ती गुप्त आहे, तर ती गुपितच असावी असं मला वाटतं. म्हणून मी तुम्हाला हे दुसऱ्या नोटबुकवर दाखवते. आता वही कुठली असावी, पेन कुठला असावा, तर वही कुठली पण असावी. कुठली पण, छोटी घ्या, मोठी घ्या, 100 पाणी घ्या, 200 पाणी घ्या, जशी तुम्हाला मिळेल तशी नोटबुक घ्या. ताई, रफ नोटबुकवर लिहिलं तर चालतं का? आता रफ नोटबुकवर लिहिणं म्हणजे काय, आधी काहीतरी तुम्ही व्यवहार केले आहे, काहीतरी चांगलं त्याच्यावर लिहिलं आहे आणि नंतर तुम्ही ती वही नामजपासाठी वापरतात. तर बघा, ही जी वही आहे, जर तुम्हाला अक्कलकोटला जाऊन जमा करायची आहे किंवा केंद्रात जाऊन जमा करायची असेल तर रफ नोटबुकवर लिहू नका. ही वही तुम्ही घरातही ठेवू शकता. मग जर तुम्ही घरात ठेवणार असेल तर तुम्ही ती रफ नोटबुकवर लिहा, कारण काहीतरी महत्वाचं लिहिलेलं असतं. तर मला असं वाटतं की ते जर केंद्रात जाऊन तुम्ही सबमिट करताय तर त्याच्यापेक्षा तुम्ही मग व्यवस्थित नवीन नोटबुक घ्या आणि अगदी काहीतरी 2-3 पानावर काहीतरी लिहिलं आहे, मग ते तुम्ही फाडून घेऊ शकता. ते पानं तुम्ही व्यवस्थित कट करा आणि नंतर तुम्ही लिखित नामजपाला सेवेला सुरुवात करू शकता. आता खरं तर लिखित नामजपाची वही मिळते. तुमच्या गावात मिळत असेल तर अतिशय उत्तम, नाही तर बिनधास्त हीच वही घ्या आपली, जी कुठल्या पण म्हणजे ही वही म्हणजे ह्याच प्रकारची वही घ्या जी कुठल्याही दुकानात तुम्हाला मिळून जाईल. आता नाम जप करत असताना आपण जेव्हा लिहितो, बघा, एखादं वाक्य आपण लिहित असतो, तर आपले जे डोळे आहे, आपलं जे लिखाण आहे, सगळं त्याच्याकडे लक्ष केंद्रित करतं. जेव्हा आपण श्री स्वामी समर्थ मंत्राचा मंत्र जप करत असतो, तेव्हा आपण तो मंत्र बोलतो पण आणि तो लिहितो पण. जेव्हा तो मंत्र आपण लिहितो तर आपले जे काही इंद्रिय आहे, मग आपले कान आहे, आपले डोळे आहे, कारण आपण बोलतो आहे, तर आपलं कान पण ते ऐकत आहे आणि डोळे पण ते बघते. मग संपूर्ण इंद्रिय आपलं म्हणजे एकत्रित होतं आणि त्या जे काही आपण लिहितो आहे, कुठला पण मंत्र असतो, जो काही आपण लिहितो आहे त्याच्यात आपलं मन रमतं.
आपलं मन रमतं म्हणजेच आपल्याला त्या नावाची गोडी लागते. आणि त्या नावाची गोडी लागली, महाराजांच्या नावाची गोडी लागली, तर समजायचं महाराजांनाही आपली गोडी लागली आहे. आणि महाराजांना आपली गोडी लागायला खरंच भाग्य लागतं. आपल्याला सगळ्यांना महाराज खूप आवडतात, महाराजांनाही आपण आवडतो, पण त्याच्यासाठी तुमचं मन बघा. कधी कधी असं होतं, सगळ्यात महत्वाचं, की आपण जेव्हा लिखित नामजप करतो ते तुम्ही अगदी तुमच्या घरात सुतक, विटाळ, तुम्ही मासिक धर्मातही असाल तरीही तुम्ही लिखित नामजप करू शकता. तुम्ही जगाच्या पाठीवर माहेरी, सासरी, इकडे तिकडे तुम्ही कुठेही लिखित नामजप करू शकता. फक्त सकाळी उठल्या उठल्या आंघोळ करायची असते, किंवा तुम्ही पहाटे जरी करत असाल लिखित नामजप तर आंघोळ करा. कारण आपलं शरीरही शुद्ध असणं थोडंसं महत्वाचं आहे. तर एक तर तुम्ही झोपेतून उठल्या उठल्या लगेच तुम्ही नाम जपायला लागले तर मनात एक निगेटिव्ह असणे, अर्थात आपण रात्री झोपलेलो असतो, ती निगेटिव्हिटी असते. मग त्याच्यापेक्षा व्यवस्थित आंघोळ करून तुम्ही कुठेही कामाला असाल, तुम्ही प्रवास करत असाल, तुम्ही तुमच्या कामाच्या ठिकाणीही तुम्ही लिखित नामजप करू शकता. याला कुठलंही बंधन नाही. फक्त एक बंधन आहे, ताई आम्ही मांसाहार करून लिखित नामजप करू शकतो का? तर नाही, मांसाहार करून लिखित नामजप करायचं नाही. मग आम्ही आधी लिखित नामजप करतो मग मांसाहार करतो असंही करू नका. जेव्हा तुमच्या घरात किंवा अगदी तुम्ही करत असाल तर ज्या दिवशी तुम्ही मांसाहार करणार आहेत त्या दिवशी तुम्ही लिखित नामजप करूच नका. हा नियम आहे. नाही तर मग बऱ्याच लोकांचं असं असतं, म्हणजे बऱ्याच वेळा अशा कमेंट्स पण येतात की ताई आम्ही ना आधी नित्यसेवा करून घेतो आणि मग मांसाहार खातो. तर हे चुकीचं आहे. मग हे त्याच पद्धतीने आहे की तुम्ही जर लिखित नामजप करत असाल तर अर्थात मांसाहार करूनही तुम्हाला सेवा नाही करायची आहे, किंवा सेवा करूनही मांसाहार करायचा नाही. कारण तुम्ही विचार करा, श्री स्वामी समर्थ किंवा श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ, इतका हा प्रभावी मंत्र जेव्हा तुम्ही लिहित असता, तुम्ही बघा जेव्हा आपण श्री स्वामी समर्थ असं जेव्हा तुम्ही लिहिता, तुमचं डोळे, तुमचे संपूर्ण डोळे त्या नावाकडे बघत असता. तुम्ही कसं लिहिता आहे, तुमचे कान बघताय, कारण तुम्ही जे काय बोलताय ते तुम्ही ऐकताय. तुमचे कान, तुमचे डोळे, तुमचे हात यांचं सगळं लक्ष त्या नावाकडे असतं. आणि तेव्हा खरं जाऊन आपलं मन एका ठिकाणी येतं, मन आपलं एकत्रित होतं. नाहीतर श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, आता मी बोलते तर बघा लगेच गाडीचा आवाज आला, लगेच माझं मन कुठेतरी भरकटलं. मग अशा वेळेस तुम्ही किती पण ठरवा, आपलं मन खूप चंचल आहे, इकडून तिकडं तिकडून इकडं ते भरकटत असतं. मग जेव्हा तुम्ही नामजप करत असता, लिखित नामजप करत असता, तेव्हा त्या नावाची गोडी लागते आणि खरं सांगते मन एकाग्र होतं. आणि जेव्हा आपलं मन एकाग्र होतं तेव्हा आपल्याला अध्यात्माची पण गोडी लागते आणि आपला आध्यात्मिक विकास सुद्धा होतो. म्हणून लिखित नामजप अतिशय सुंदर. ज्यांना स्वामी चरित्र सारामृत पठण करणं शक्य होत नाही त्यांनी लिखित नामजप करावं. आता हे लिखित नामजप रोज किती वेळा करायचं, किती वेळा करायचं आणि किती करायचं? तुम्ही रोज 100 वेळा करू शकता. सकाळी 15 मिनिटं, दुपारी 15 मिनिटं, मध्यरात्री 15 मिनिटं, तुम्ही जगाच्या पाठीवर किती पण वेळा वही खोलायची लिहायचं, वही खोलायची लिहायचं, असं तुम्ही करू शकता. याला कुठलंच बंधन नाही आहे. आता पेन कुठला वापरावा? लाल पेन वापरू शकता, निळा पेन वापरू शकता, तुमची इच्छा. काळा पेन फक्त वापरू नका. लाल आणि निळा पेन तुम्ही वापरू शकता. छानपैकी तुम्ही नामजप लिहायला सुरुवात करू शकता. बघा जेव्हा तुमचं एक, आणि तुम्हाला असं वाटतंय खूप आहे पण काहीच नाहीये, स्वामींच्या कृपेने असं आहे, काही टार्गेट ते झाल्यावर नक्की तुमच्यासोबत मी ते शेअर करेन, पण काहीच वेळ लागत नाही. असं जरी आपण मोबाईल काढला तरी 15 मिनिटं अशी निघून जातात. त्या 15 मिनिटं तुम्ही एकदा घड्याळ लावून बघा. ते 15 मिनिटात जर तुम्ही सुरुवात केली ना तर कितीतरी पेजेस होऊन जातात आपल्याला. आता तुम्ही कॉलम करा, जर मोठी नोटबुक असेल ना, आता समजा ही माझी मोठी वही आहे तर इथे तुम्ही कॉलम करा, असं समजा 2 भाग करा किंवा 3 भाग करा आणि डायरेक्ट लिहायला सुरुवात करा. आधी गणपती बाप्पांचं स्मरण करा, नंतर स्वामींचं स्मरण करा आणि नंतर तुम्ही लिखित नामजपाला सुरुवात करू शकता. जे तुम्ही तुमच्या शाळेत जाणारे मुलं असेल त्यांच्याकडनं करून घ्या. आणि एक कॉमन नोटबुक, आता माझ्या घरात एक कॉमन वही आहे, त्याच्यावर माझी मुलगी, माझे मिस्टर आणि मी जेव्हा येईल तेव्हा ती वही तिथे ठेवलेली असते. रोज थोडं थोडं, कारण त्यांच्याकडनं पण ती कळत नकळत सेवा घडते. कोणी 5 मिनिटं करतं, तर कोणी 10 मिनिटं करतं, तर मग कोणी अर्धा तास करतं. या पद्धतीने आहे. नक्कीच ह्या प्रगट दिनापर्यंत अखंड, आता 11 लाख होईल असं नाही, आणि अगदी ताई प्रगट दिन नाही, लगेच स्वामींची पुण्यतिथी पण आलेली आहे, तोपर्यंत पण तुम्ही सेवा करू शकता. आता ही सेवा तर आपण करतोय, पण या वहीचं काय करायचं?
तर अर्थात तुम्ही अक्कलकोटला गेले तर वटवृक्ष मंदिराच्या खाली तुम्ही ती वही ठेवून देऊ शकता. अक्कलकोटला जाणं शक्य होत नाही, तुम्ही केंद्रात वही जमा केली जाते, तुम्ही केंद्रात जमा करू शकता. ताई केंद्र नाही आहे, तुम्ही मठामध्ये वही जमा करू शकता, की तुम्ही दत्त मंदिरात वही जमा करू शकता. ताई आमच्याकडे काहीच नाही आहे. आपल्या घरात, देवघरात जिथे ग्रंथ ठेवलेला जातो तिथे सुद्धा तुम्ही ही नोटबुक ठेवू शकता. मैत्रिणींनो, आपण जेव्हा ही सेवा करते, एखादे महत्वाचे डॉक्युमेंट्स असतात बघा, जिथे आपण आपली प्रॉपर्टी म्हणतो किंवा FD म्हणतो, आपण तो ठेवतो कारण ती आपली प्रॉपर्टी. त्याच पद्धतीने ही वही सुद्धा प्रॉपर्टी आहे, कारण ही वही जेव्हा तुम्ही लिखित नामजप करत होते तेव्हा तुमचा सेवेचा बँक बॅलन्स वाढला होता. तर ही सुद्धा जपून ठेवायची आपल्या घरात. तुम्हाला खोटं वाटेल, बऱ्याच घरात देवघराच्या खाली एक ड्रॉवर असतो बघा, तिथे ठेवली जाते. तुमच्या घरात जर देवघराच्या खाली ड्रॉवर नाही आहे तर व्यवस्थित स्वच्छ ठिकाणी जिथे कधी कोणाचा हात लागणार नाही, मग तो आपलं कपाट असतो, ड्रॉवर असतात, त्या ड्रॉवरमध्ये छानपैकी ही वही तुम्ही ठेवून देऊ शकता. आणि छान वाटतं हे, अरे बापरे मी एवढं केलं आहे. मी माझ्यावरनं सांगते ना, जेव्हा मागच्या वया चालते लय भारी वाटतं की हा एवढं महाराजांनी करून घेतलं. तर अर्थात अक्कलकोटला गेल्यावर मी ते जमा करणार आहे. पण सध्या आता लगेच जर तुम्ही अक्कलकोटला जाऊन जमा केलं तर अतिशयोत्तम. नाही ना ताई, हे मला माझ्याचकडे ठेवायचं आहे, तुम्ही तुमच्याच घरात ठेवू शकता, फक्त धूळ लागणार नाही याची काळजी घ्यावी. कारण ही सेवा करून अखंड सेवा घडते. ती किती होतं काहीच मोजू नका, जेवढं होईल तेवढं. आणि अगदी तुम्ही आयुष्यभर पण ही सेवा करू शकता. मग त्याच्यासाठी केवढी मोठी नोटबुक आणा आणि तुम्ही सुरुवात करा. जर तुमच्या घरात कॉमनली सेवा करणार असेल सगळेजण, जर अतिशय उत्तम, मग तुम्ही तिथे पण म्हणजे सगळ्यांची पण सेवा घडेल आणि ती वही आपल्याच घरात ठेवा. नाही शक्य होत तर तुम्ही केंद्रात जाऊन किंवा मठात, मंदिरात, अक्कलकोटला जाऊन सुद्धा तुम्ही ही वही जमा करू शकता. नक्कीच प्रत्येकाने ह्या प्रगट दिनानिमित्त महाराज माझ्याकडनं तुमच्याकडनं अगदी रोज 11 वेळा जरी लिहिलं, एक माळ नाही शक्य होत, एक कॉलम लिहा, अर्धा कॉलम लिहा, किंवा प्रत्येकाने ठरवा 21 वेळा तू कर. म्हणजे आपल्या घरात जेवढे मेंबर असतील, मी 21 वेळा करतो, तू 21 वेळा कर. ज्यांना थोडासा टाइम आहे घरातले काम करा, आपल्याला संसारिक जबाबदाऱ्या पण खूप असतात, ज्यांना का थोडंसं कमी काम असतं, मग सासूबाईंना सांगा आई तुम्ही एवढा वेळ लिहा, मी इतका वेळ लिहिते. मग नवरा, दीर, जाऊ कोणी असेल, प्रत्येकाने थोडं 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 जरी लिहिलं आणि रोज 108 वेळा लिहिलं, सामूहिक सेवा घडेल, सगळ्यांची सेवा घडेल आणि ते अतिशय उत्तम. नाही काही तर कोणी 5 वेळा लिहा, कोणी 10 वेळा लिहा, जसं जमेल तेवढं. काउंट करूच नका की एवढा वेळ झाला, जेवढं होईल तेवढं महाराज तुमच्या चरणांशी समर्पित आहे. नक्कीच तुम्ही करा. आणि खरं सांगते मी तुम्हाला, अनुभव घेऊन, इतकं म्हणजे खूप छान सेवा आहे ती. तुम्ही किती पण निगेटिव्ह मध्ये असाल, तुम्हाला म्हणतो ना मानसिक त्रास खूप होतो आपल्याला, कोणीतरी काहीतरी बोललं, कोणीतरी काहीतरी हर्ट केलं, खूप डिस्टर्ब झाला आहे, काही करावं कळत नाही, अशा वेळेस अगदी 5 रुपयाची, 5ला तर काही मिळत नाही, 10 रुपयाची एक वही आणायची बारकीशी, सुरुवात करा. तुम्ही बघा काय होतं. काही वेळांनाच निगेटिव्हिटी जाते, कारण मनच तिकडे लागत नाही, सगळं लक्ष त्या नामाकडे लागतं. त्या नावाची गोडी लागली की सगळं आपलं विसरून जातं, जे काही घडलं आहे, जे काही चाललंय ते विसरून जातं आणि सगळं चांगलं होतं. प्लीज प्रत्येकाने एकदा तरी ही लिखित नामजपाची सेवा करा, खूप सुंदर अनुभव येईल. आणि तेच काहीतरी मिळावं म्हणून नाही, काहीतरी खूप काही दिलंय महाराजांनी म्हणून ही सेवा करा. आणि लिखित नामजप इतकं सुंदर आहे ना, तुमचं मन नक्कीच एकाग्र होतं आणि जे काही निगेटिव्ह विचार आहेत ते नक्कीच कमी होतात. तुम्ही अनुभव घेतला असेल, कोणी घेतलाय, कोणाची सेवा चालू आहे, नक्की कमेंट सेक्शनमध्ये सांगा, की जेणेकरून बाकीच्यांना पण छान वाटतं की अरे बापरे यांचं असं झालं आहे तर मी पण करते, माझं पण चांगलंच होईल. नक्की शेवटी करता करविता महाराज आहे तुम्ही आणि मी फक्त निमित्त मात्र. तर झालेली सेवा स्वामींच्या चरणी मी रुजू करते आणि आजचा व्हिडिओ इथेच थांबवते. आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. भेटूया परत अशाच एक व्हिडिओसोबत. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.